फुलंब्री विधानसभेसाठी भाजपने महिला उमेदवार अनुराधा चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे। आपण एक महिला नेत्या म्हणून काय सांगाल त्याविषयी? खरं तर आपण बघत आहात की शिंदे, फडणवीस किंवा अजित पवार सरकार हे नेहमीच महिलांच्या पाठीशी उभे आहेत। गेल्या कित्येक दिवसापासून आपल्या सर्व क्षेत्रातील महिलांना एका चांगल्या पद्धतीची वागणूक सुद्धा मिळत आहे। तर आता आपण फक्त 20 ते 25 रुपयामध्ये संभाजीनगर ते फुलंब्रीपर्यंत जाऊ शकतो आणि आपल्याला आता लाडकी बहीण योजना अंतर्गत प्रत्येक महिलांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये सुद्धा आपल्याला मिळालेले आहेत। तर 4-5 महिन्यांचे पैसे म्हणजे 7,500 रुपयांची रक्कम अनेक महिलांच्या खात्यामध्ये मिळालेली आहे। उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत तर महिलांना गॅस तर मिळालेलाच आहे, पण वर्षभरामध्ये 3 सिलेंडर सुद्धा मोफत मिळाले आहे। अशा अनेक योजना आहेत त्या हे सरकार आपल्या महिलांसाठी करत आहे। खरं तर आत्ताच आपण बघत आहात की फुलंब्री विधानसभा हा मतदारसंघ आदरणीय राजस्थानचे राज्यपाल महामहिम बागडे नाना यांचाच आजपर्यंत होता। गेले 30-40 वर्ष त्यांनी या मतदारसंघासाठी दिलेले आहेत आणि वाड्या असतील, वस्त्या असतील किंवा छोटे छोटे घरं देखील त्यांनी पिंजून काढून आणि प्रत्येक गावकऱ्यांना, प्रत्येक माणसांपर्यंत योजना पोहोचवल्या आहेत। रस्त्याचं जाळं तर अतिशय चांगलं, जशी चिमणी खोपा विणते तसं रस्त्याचं जाळं आदरणीय बागडे नानांनी विणलेलं आहे आणि प्रत्येक गाव आपल्या तालुक्याला जोडण्यात आलेलं आहे। अशा अनेक प्रकारच्या योजना नानांनी आपल्या फुलंब्री विधानसभामध्ये आणलेल्या आहेत आणि सरकारचा सर्वात मोठा चांगला निर्णय म्हणजे नुसतं महिलांचं सक्षमीकरण होतंय, महिला चांगल्या पदावर जात आहेत हे नुसतं आम्ही ऐकूनच होतो, परंतु विधानसभेची उमेदवारी सुद्धा ह्या महायुती सरकारने आदरणीय चव्हाणताईंना दिलेली आहे, म्हणजेच एका महिलेला दिलेली आहे आणि ते अतिशय आमच्या सगळ्याच महिलांसाठी अतिशय उत्तम असं उदाहरण आहे। आम्ही हे डोळ्यांनी बघितलेलं आहे की कामं करणाऱ्या महिलांना कुठेही संधी मिळते आणि हे सरकार खरंच महिलांच्या पाठीशी उभे आहेत असं आम्हाला वाटतं। ताई, महायुती सरकारने यावेळेस पहिल्यांदा महिला उमेदवार दिले आहे आणि आपल्या फुलंब्री विधानसभा मतदारसंघाला आजपर्यंत एकही महिला आमदार लाभली नाही, काय सांगाल त्याविषयी? आजपर्यंत जरी महिला आमदार लाभलेल्या नसल्या तरीही पक्षाचे अनेक कामं ह्या विधानसभेत झालेले आहे आणि येणाऱ्या काळात सुद्धा एक महिला असली तरी म्हणतात ना, एक नारी जब ठाण लेती है तो जो सब पे भारी पडेगी, अशाच पद्धतीचं काम आम्ही सगळ्याच महिला करणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितच महिला उमेदवाराला निवडून आणण्याचा पुरेपूर प्रयत्न आमच्या सगळ्याच महायुती जे कार्यकर्ते आहेत ते करणार आहेत आणि निवडून आणणारच आहोत आम्ही ताईंना। म्हणजे अनुराधा ताईच्या रूपाने पहिल्या महिला आमदार लाभणार आहे का मग फुलंब्रीला? हो, नक्कीच लाभणार आहेत। आम्ही पुरेपूर प्रयत्न करू आणि आमदार लाभूनच आणू।